मित्र सस्नेह नमस्कार. मी डॉक्टर संजय गायकवाड. अर्थातच मला गायकवाड या नावाविषयी जन्मापासून एक उत्सुकता होती आणि ती उत्सुकता शिगेला पोहोचली होती. परंतु आज मला समाधान झालेलं आहे की गायकवाड या आडनावाची नेमकी सुरुवात कशी झाली. तर पुणे जिल्ह्यामध्ये खेड नावाचा तालुका आणि या खेड नावाच्या तालुक्यामध्ये दावडी नावाचं एक गाव आहे. या दावडी नावाच्या गावात एक नंदाजी नावाचा मूळ पुरुष राहत होता. तो नंदाजी भोर संस्थानातील किल्लेदार म्हणून ओळखला जात होता. तो शूर होता, वीर होता, लढवय्या होता. एकदा काय झालं तर एका वाघाने एका गायीवरती हल्ला केला आणि मग नंदाजी तेथे होता. या नंदाजीने मोठ्या शिताफीने आणि शौर्याने त्या गायीचा त्या वाघापासून बचाव केला आणि ती गाय दरवाजाच्या आड म्हणजे कवाडाच्या आड लपवली. तेव्हापासून नंदाजीचं नाव पडलं नंदाजी गायकवाड. आणि याच नंदाजी गायकवाडचा मुलगा पुढे दामाजी गायकवाड म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. त्याने राक्षस भुवनच्या लढाईमध्ये मोठा पराक्रम दाखवला आणि म्हणून शाहू महाराजांनी त्याला शमशेर बहादर ही पदवी बहाल केली होती. त्यानंतर या दामाजी गायकवाडच्या मुलाने मोगलांकडून बडोदा जिंकून घेतला आणि बडोद्यामध्ये गायकवाडांची सत्ता ही सुरू झाली. अर्थातच हे सर्व श्रेय जातंय जगावेगळा राजा महाराजा सयाजी गायकवाड या दिनेश पाटील यांच्या पुस्तकाला. माझे मार्गदर्शक बाबा भांड सर यांनी ही पुस्तिका मला दिली आणि त्याच्यामध्ये ही माहिती मला मिळाली. म्हणूनच तुमच्यापर्यंत ही माहिती मी शेअर करतो आहे. तुम्हाला यापेक्षा गायकवाड हे आडनाव नेमकं कसं आलं याची जर माहिती असेल किंवा बडोद्याच्या गायकवाड महाराजांविषयीच्या पार्श्वभूमीची माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू.